शितूत मिसळ म्हणजेच मण्याची मिसळमध्ये आपण आता नवीन 2 प्रकारचे चार्जेस आपण चालू करत आहोत. त्याच्यापैकी एक चार्जेस चालू झालेला आहे, तो म्हणजे शेअरिंग चार्जेस. याच्यामुळे तुम्हाला मिसळ शेअर करायची असेल तर तुम्हाला पर प्लेटनुसार शेअरिंग चार्जेस पे करायचा आहे. ऍक्च्युली ह्याचा काही प्रॉब्लेम नाही, कारण ह्याच्यावर मी जास्त बोलणार नाहीये. आमच्याकडे कसं आहे, क्लास टॉपच कस्टमर येतं, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही कोणाचाच आक्षेप नाही, तो काही प्रॉब्लेम नाहीये. विषय असा आहे की उदाहरणार्थ तुम्ही 5 जण आलेला आहात मिसळ खायला आणि 5 जणांपैकी 3घांचं टोकन आहे आणि 2घांना मिसळ शेअर करायची आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही सूट एवढीच दिलेली आहे की तुम्हाला त्यातल्याच जर दिलेल्या भांड्यामध्ये जर शेअर करायची असेल तर तुम्हाला कुठे प्लेटमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला एक्स्ट्रा जर प्लेट हवी असेल तरच तुम्हाला शेअरिंग चार्जेस लागू होणार आहेत. उदाहरणार्थ अजून उदाहरण तुम्हाला देतो मी. एखादा कपल आलेला आहे आणि त्यांना जर एक मिसळ दोघा शेअर करायची, जर त्यांनी त्याच प्लेटमध्ये डायरेक्ट खाल्ली मिसळ तर त्याला कुठलाही शेअरिंग चार्जेस नाहीये, त्याच्यात आम्ही सूट दिलेली आहे. विषय फक्त एवढाच आहे की जर तुम्हाला एक्स्ट्रा डिश जर हवी असेल तरच तुम्हाला शेअरिंग चार्जेस द्यावे लागणार आहेत. ओके, ऍक्च्युली शेअरिंग चार्जेस चालू होऊन 4 महिने पूर्ण झालेले आहेत. हा आता पुढचा महिना चालू होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता दुसरा एक आपण रूल करतो, म्हणजे ज्या मंडळींना मिसळ खायची आहे त्यांनाच हॉटेलमध्ये याच्यापुढे एंट्री मिळणार आहे. याचा तुम्हाला टॉयलेट बाथरूम बाहेरच्या बाहेर वापरता येईल, पण सीटवर बसायचं असेल, टेबलच्या इथे बसायचं असेल जिथे लोक मिसळ खातात, तर तिथे ज्यांचं डोकं आहे त्यांनाच एंट्री मिळेल. विषय असा आला की गेले जवळजवळ 22 ते 24 रविवार असा प्रॉब्लेम झाला की 15 जणांचा ग्रुप आलाय, त्याच्यापैकी 9 जणांना मिसळ खायचे, म्हणजे 9 जणांनाच फक्त मिसळ खायचे. उरलेल्या 6 जणांनी टेबल जस्ट इथे अडवून ठेवलेले. अडवून म्हणण्यापेक्षा ते गप्पा मारतात म्हणा. आणि गंमत अशी आहे की पार्टनर जी लोक आलेले त्यांना वेटिंगला अर्धा तास प्रत्येकाचा नाहक वेळ गेला. तर आम्हाला मिसळप्रेमींनीच काही जणांनी तक्रार केली की जरा तुम्ही ह्याच्यावर थोडंसं काहीतरी एक मार्ग काढा. तर आपण आता एक रूल बनवलेला असा आहे की ज्यांचं टोकन आहे की ज्यांना मिसळ खायचे त्यांनाच शितूत मिसळायचे ते आतमध्ये एंट्री मिळणार आहे गेटापासून. बाकीच्यांनी सर्वांनी वेटिंग एरियात थांबायचं आहे आणि आम्हाला तुम्ही सहकार्य करायचंय. प्रॉब्लेम असा आला की आमच्याकडे प्रॉब्लेम असा आहे की आमच्याकडे जागा लहान आहे. एका वेळेला साधारण 32 लोकच बसू शकतात, अगदी व्यवस्थित हे केलं तरी. आणि एकदम मोठे ग्रुप आले आणि कसं लोक माझ्या अकाउंटला पैसे भरून ऍडव्हान्स पेमेंट भरून येतात, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना समान न्याय द्यायचा आहे. त्याच्यामुळे आता याच्यापुढे जे ग्रुप येणार आहेत, उदाहरणार्थ 15च्या 15 जर टोकन असेल आणि 15च्या 15 जण मिसळ खायला येणार असतील त्यांना एंट्री आतमध्ये मिळेल, पण 15पैकी 9 जणांना मिसळ खायचे आणि 6 जणांना मिसळ नको आहे, ते जस्ट त्यांच्यावर गप्पा मारायला आलेले आहेत किंवा नुसतं फिरायला आलेले आहेत, तर त्यांना टेबलच्या इथे बसता येणार नाही, त्यांना वेटिंग एरियातच बसावं लागेल. तर ह्याच्यावर आपण ती एक गोष्ट शेअर करण्यासाठी तुमच्यासमोर मी आलेलो आहे. तर ह्याच्यावर टोकन घेताना तुम्हाला 2 प्रकारच्या टोकन घ्यायचे आहेत. एक तुम्हाला परमनंट हे सांगायचं आम्हाला की तुम्ही किती जण नक्की येणार आहात, आणि सपोज तुम्ही 10 जण येतात तर 10 जणांचं टोकन बुक करून 10 जणांच एंट्री मिळणार आहे बसायला टेबलच्या इथे. एक्स्ट्रा येणार असेल तुम्ही वेटिंग एरियात थांबू शकता. आतमध्ये एंट्री म्हणजे मिसळ जिथे लोक खातात तिथे तुम्हाला एंट्री फक्त मिळणार नाही, तुम्हाला वेटिंग एरियातच थांबायचं आहे. तर कृपया सहकार्य करावं. धन्यवाद, आभारी आहे.